उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आणि भगिनींनो, आजचा आपला जो हा दर रविवारचा जो जनरल वर्ग असतो, त्याच्यामध्ये आपण मागील काही आठवड्यापासून विशेषतः लॉकडाऊन नंतर आपण एप्रिल पासून ऑनलाईन धम्मवर्ग घेत आहोत आणि गेली 9 महिने आपण हा उपक्रम राबवत आहोत. सुचिरत्ना, माईक म्यूट झाला तुमचा. थँक्यू. तर उपस्थित सर्व बंधू भगिनी, धम्मचारीगण, धम्मचारिणीगण, आजच्या या वर्गाचे सूत्रसंचालक धम्मचारी रत्नध्वज, या कार्यक्रमाचे होस्ट धम्मचारी रत्नवंश, धम्ममित्र धनराजजी, आणि आपण सर्वजण, आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. बंधू आणि भगिनींनो, लॉकडाऊन नंतर आपण गेली 9 महिने ऑनलाईनचा हा कार्यक्रम पाहत आहोत, ऐकत आहोत आणि आपल्या सर्वांचाच अतिशय मोठा प्रतिसाद या कार्यक्रमांना लाभत आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीनं, भारतातले अनेक सेंटरच्या वतीनं हे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघ सिडको हाडकोच्या वतीनं हा आपण संडे क्लास जनरल धम्म वर्ग सुरू केलेला आहे किंवा सुरू आहे. आणि मागच्या काही आठवड्यापासून मी या वर्गामध्ये भगवान बुद्धाचे अनुयायी या विषयावर काही आपल्याशी बोलत आहे. आणि या मालिकेमध्ये आपण सर्वप्रथम पाहिलं की कौंडिन्य हा जो भगवान बुद्धाचा पहिला शिष्य होता, त्याच्याविषयी आपण माहिती पाहिली. त्यानंतर यश आणि 3 जटिल बंधू, गया काश्यप, नदी काश्यप आणि उर्वेला काश्यप आणि त्यांचे 1000 शिष्य, याविषयी आपण माहिती पाहिली. पुढे तिसऱ्या ह्याच्यामध्ये भगवंताचा जो लहानपणीचा जो मित्र होता काल उदाई, तर काल उदाईचा आपण जीवन चरित्र पाहिला. आणि मागच्या आठवड्यामध्ये धम्मसेनापती सारीपुत्त याविषयी आपण अर्धा भाग पाहिला होता. आणि आपल्याला माहित आहे की सारीपुत्ताचं अवघं जीवन जे आहे ते 44 वर्षाचं धम्म कार्य आहे. धम्माच्या सानिध्यामध्ये, बुद्धाच्या सानिध्यामध्ये त्यांनी घालवलेले आहेत. आणि म्हणून 44 वर्ष एका प्रवचनामध्ये सांगणं अतिशय कठीण होतं. आणि म्हणून आज आपण पुन्हा त्याचा जो दुसरा राहिलेला भाग आहे त्या भागाकडे आपण आज जात आहोत. आणि आपण पाहिलं होतं की नालग्राम नावामध्ये, म्हणजे राजगृहाच्या शेजारी नालग्राम गाव होतं, त्याच्यामध्ये सारीपुत्त रूपसारी आणि त्यांचे वडील जे होते तिथं त्यांचं त्या गावामध्ये राहत होते. बाजूलाच कोलीत नावाचं गाव होतं, तिथे एक परिवार होता. आणि या दोन्ही परिवाराचं अगदी गर्भ श्रीमंत असं म्हणतात की सारीपुत्ताच्या घरी आपण जसं पाहिलं, मी थोडक्यात आढावा घेईल. 500 पालख्या होत्या, सोन्याच्या पालख्या होत्या. त्याच्यामध्ये मग अगदी प्रशिक्षित घोडे त्यांना जुंपायचे आणि त्या पालख्या इकडून या गावातून दुसऱ्या गावामध्ये जायच्या किंवा या राज्यातून दुसऱ्या राज्यात जायच्या. तशाच प्रकारचं दुसरं कुटुंब कोलीत या गावी होतं आणि त्याच्यामध्ये महामोगलान यांचं कुटुंब अतिशय ते पण श्रीमंत होतं. आणि तिथे त्यांचं ही जे कुटुंब आहे त्यांच्या घरी 500 गाड्या होत्या ज्या प्रवासासाठी वापरल्या जायच्या आणि अतिशय उत्तम प्रकारचे घोडे त्यांना ते त्याच्यामध्ये जुंपत असत. आणि मग हे बालपणाचे मित्र पुढे किशोरवयीन झाले आणि एका नाट्य मेळ्यामध्ये पाहिलं, जत्रेमध्ये, की त्यांनी खूप मोठं एक व्यंगात्मक नाटक पाहिलं आणि त्या नाटकातून त्यांना, त्या नाट्यातून जीवनाबद्दलची उपरती प्राप्त झाली, जीवनाबद्दलची अनासक्ती, तिटकारा निर्माण झाला. आणि त्यांनी मग
प्रवज्जा घेतली आणि मग त्या प्रवज्जा घेता घेता ते संजय वेलपुट्ट नावाच्या त्या तत्वज्ञानाच्या आश्रमात राहिले. आणि संजय वेलपुट्टाकडे जेवढं काही ज्ञान होतं, जेवढं काही त्यांना प्राप्त होतं, त्यांनी ते सगळं उपतिष्य आणि कोली त्यांना दिलं होतं. आता हे जे संजय वेलपुट्टा आहेत यांचा जो तत्वज्ञानाचा मार्ग होता तो म्हणजे विक्षेपवाद होता. विक्षेपवाद म्हणजे संशयातीत वाद, आपण ज्याला संशयवाद म्हणतो. आणि कर्माचा कुठला परिणाम आहे किंवा नाही, मला वाटलं तर आहे सांगेल, नाही म्हटलं तर नाही सांगेल. जन्म आहे, मृत्यू आहे का, मला वाटेल आहे तर मी सांगेल आहे. मृत्यू नाही असं मला वाटलं तर मी सांगेल की मृत्यू नाही. अशा प्रकारचा. आणि मग कर्माचा परिणाम आहे का, मला वाटलं तर आहे, मला वाटलं तर नाही. अशा प्रकारचा विक्षेपवाद संजयचा होता. आणि मग दुसरा मार्ग आपण शोधूया, हे तर आहेच, आता संजयकडे आपण आहोतच, परंतु दुसरा मार्ग शोधू. आणि मग दुसरे मार्ग शोधता शोधता दोघंही उपतिष्य आणि खोलीत हे दोन दिशेला जातात. आणि मग उपतिष्याला आस्सजी नावाचे एक भिक्षू दिसतात. हं. आणि मग आस्सजीत म्हणजे अश्वजित यांचं दर्शन झालं. त्यांच्याकडून मग बुद्धाविषयी माहिती मिळाली. आणि बुद्धाचं जे काही 2 गाथा त्यांनी सांगितल्या, की प्रत्येक या वस्तूला कारण आहे आणि या जगामध्ये कुठली अशी वस्तू घडत नाही किंवा असं कुठली बाब नाही की ज्याला कारण नाही. प्रत्येक वस्तूच्या पाठीमागे कारण आहे. हा कार्यकारण सिद्धांत किंवा थोडक्यामध्ये याला आपण प्रत्युत्त समुत्पाद म्हणतो, याची शिकवण अश्वजितनं उपतिष्याला सांगितली. आणि ते सांगता सांगता असं म्हणतात की तो श्रोतापन्न झाला उपतिष्य. आणि मग तो कोलित यांच्याकडे गेला आणि कोलिताला त्यांचं जे काही बोलणं झालं होतं की ज्याला काही प्राप्त मार्ग सापडेल त्यांनी पहिल्यांदा आपल्या मित्राकडे जावं. आणि दुरून येतानाच मग कोलितनं पाहिलं की याला काहीतरी प्राप्त झालेलं आहे उपतिष्याला. आणि मग उपतिष्यानं ज्यावेळेस कोलितला सांगितलं की असे एक मला गुरुचा शिष्य भेटला की ज्यांची शिकवण कारणाचा परिणाम आहे आणि एखादा परिणाम घडत असेल तर त्याला कारणाशिवाय घडत नाही. हा प्रत्युत्तर समुत्पादाची शिकवण उपतिष्याने कोलितला सांगितली आणि कोलित तिथल्या तिथं श्रोतापन्न झाला. आणि मग दोघंही संजयकडे गेले. संजय त्यांचा गुरु होता. त्यांनी सांगितलं की आम्हाला असा मार्ग सापडलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही तर जातच आहोत, तुम्ही पण आमच्या सोबत चला, कारण हा अद्वितीय मार्ग आहे, एक नवीन अनोखा मार्ग. संजय अतिशय मोठा हे होता, म्हणजे त्याचं असं मत होतं की मी अशा वर्गाचा गुरु आहे, म्हणजे अशा ब्राह्मण वर्गाचा गुरु आहे, अतिश्रेष्ठ लोकांचा गुरु आहे. मी माझं गुरुत्व का सोडावं, मी शिष्यत्व का स्वीकारावं. आणि मग त्या अहंकारामध्ये तो राहिला आणि विक्षेपवादाची त्याची जी शिकवण होती त्या दुःखामध्ये, त्या आक्रोशामध्ये तो, आपण पाहिलं की त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याच्यामध्ये तो गतप्राण झाला. आणि मग त्यांचे जे शिष्य होते 250 शिष्य संजयचे, जे ह्यांचे अतिशय मोठे मित्र होते, हे सगळे लोक बुद्धाकडे गेले आणि बुद्धाने दुरूनच पाहिलं की हे 2 जे गृहस्थ व्यक्ती येत आहेत, हे व्यक्ती त्यांचा बघा आचापिचा माहित नाही, कुठले कोण आहेत माहित नाही, परंतु दुरून येताना त्यांनी बुद्धांनी पाहिलं आणि म्हटले की भिक्षूंनी पहा की हे जे 2 व्यक्ती येत आहेत, हे 2 व्यक्ती माझ्या या धम्म राज्याचे सरसेनापती होते. आणि मग ते आले आणि मग आपल्याला माहित आहे की त्यांचं नामकरण झालं. उपतिष्याचं नामकरण सारिपुत्त झालं, कोलिताचं नाव मोगलान झालं. आणि पुढच्या 7 दिवसामध्ये मोगलान आरंत झाले आणि त्याच्या पुढच्या 7 दिवसामध्ये सारिपुत्त आरंत झाले. हा सगळा इतिहास आहे, आपण मागच्या वेळेस पाहिलेला आहे. आणि मग तो पण किस्सा पाहिला होता की दीर्घनख नावाचा जो काही यांचा भाचा होता, त्या भाच्याला भगवान बुद्ध उपदेश करत आहेत दीर्घनखाला. वेदना परिग्रह असं ते सुत्त सांगतात. आणि वेदना कशा परिग्रह आहेत, आपण त्यांचा कसा संग्रह करतो आणि त्या कशा दुःख निर्माण करतात, तृष्णा कशा निर्माण करतात, अशी शिकवण सांगता सांगता भगवंत त्या दीर्घनखाला पाठीमागं जो भगवंत आला, जो पंख्याची हवा घालत आहे असा सारिपुत्त अनंत प्राप्त झालं होतं. असं मला वाटतं इथपर्यंत आपण आलो होतो. आता पुढे जाऊया. आता हा बराचसा भाग आहे, आपल्याला 1 तासाचा अवधी आहे आणि 1 तासामध्ये आपल्याला जेवढं काही सांगता येईल आज आपल्याला त्याचा
सारीपुत्ताच्या कथेचा आपल्याला आज समारोप करायचा. आणि म्हणून आजच्या या विषयाकडे वळताना सारीपुत्त धर्मसेनापती कसे आहेत, अशा प्रकारचं सेल नावाच्या व्यक्तीनं भगवंताला विचारलं की तुम्ही स्वतःला धर्मराजा म्हणता. धम्मचक्र गतिमान करलेलं तुम्ही धर्मराजा, स्वतःला या धम्मराज्याचे तुम्ही स्वतः राजा आहात. आणि मग प्रत्येक जसं राजाला एक सेनापती असतो, तशा प्रकारचा सेनापती तुमच्या धम्माचा कोण आहे? तुम्ही तर धम्मराज्य निर्माण केलं, तुम्ही स्वतः त्याचे राजे आहेत. आणि मग या सेल नावाच्या व्यक्तीला भगवंत सांगतात की माझा जो या धम्माचा मी जे धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे तशाच पद्धतीचं अनुधम्मचक्र प्रवर्तन माझ्या एका ज्येष्ठ शिष्याने केलेलं आहे, आणि तो आहे सारीपुत्त. आणि हा सारीपुत्त माझ्या धम्माचा सेनापती आहे. आणि बंधू आणि भगिनीनो, आपल्याला माहित आहेत की भगवंताच्या संघामध्ये अनेक मोठे मोठे भिक्षू होते, अनेक मोठे विद्वान होते. पण सारीपुत्तच का सेनापती झाले? मोगलान होते, आनंद होते, महाकाश्यप होते, अनिरुद्ध होता, महानाम होता, अश्वजित होता, हे बाकीचे पंचवर्गीय होते. असंख्य असे मोठे मोठे भिक्षू होते. आपण ज्यावेळेस कथा पाहतो तर भगवंताने केवळ सारीपुत्तालाच धम्मसेनापती किंवा मोगलांना का स्वीकारलं? मोगलांपेक्षा हे वरचढ होते असं म्हणतात प्रज्ञेच्या ह्याच्यामध्ये. मोगलांचं जे काही व्यक्तिमत्व होतं ते ध्यानस्थ व्यक्तीच होतं. सारीपुत्ताचं व्यक्तिमत्व होतं हे प्रत्युत्तर सत्पुन्न होतं. म्हणजे प्रत्युत्तर समुत्पादाची जी शिकवण होती ही भगवंतानंतर सर्वात जास्त आकलन झालेला व्यक्ती कोण होता, तर तो सारीपुत्त होता. हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. प्रत्युत्तर समुत्पन्न हे जे भगवंतानी आणि त्याच्यावरच भगवंताचा धम्म अधिष्ठित आहे. जर आपल्याला कोणी विचारलं की भगवंताचं अधिष्ठान काय आहे त्यांच्या सगळ्या धम्माचं, त्यांच्या या सगळ्या धम्मराज्याचं, तर प्रत्युत्तर समुत्पाद या सगळ्या महत्वाच्या शिकवणीचा हा जो भाग आहे तो जगातल्या सगळ्या धर्माचं अस्तित्व अधिष्ठान नष्ट करतो. हा अतिशय मोठा भाग आहे धम्माचा, आणि तो विज्ञानाचा पण भाग आहे. बाकीचे बौद्ध धम्म वगळता सगळ्या धर्मांनी प्रत्युत्तर समुत्पादाच्या गोष्टीला कुठलंही अधिष्ठान आपल्या धम्माचं केलं नाही. त्यांचा जो धर्म आहे तो देव, आत्मा, परमात्मा आणि या सगळ्या गोष्टी ज्या प्रत्युत्तर समुत्पादाला कुठेही तिथं त्यांचा थारा नाही, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून भगवंताचा धम्म जो सगळ्यापेक्षा वेगळा आहे त्याचं कारण तो प्रत्युत्तर समुत्पादाची शिकवण देतो, कारण आणि परिणाम या गोष्टीची शिकवण देतो. आणि बाकीचे सगळे धर्म कारणाचा काही त्यांचा म्हणजे कुठलाही अर्थार्थी संबंध नाही किंवा परिणामाचा अर्थार्थी संबंध नाही. सगळे त्यांचे धम्म, त्यांचे जे धम्म संस्थापक आहेत, धर्म संस्थापक आहेत, यांचा जन्मच कारण आणि परिणाम या तत्वाला, या सिद्धांताला सोडून झालेले हे सगळे धम्मचक्र प्रवर्तक आहेत किंवा धर्म संस्थापक आपण असं म्हणतो. आणि मग आपल्याला हा अतिशय महत्वाचा जो प्रत्युत्तर समुत्पादाचा जो काही भाग आहे तो भगवंताने ज्या पद्धतीनं जाणला होता तशाच पद्धतीनं सारीपुत्तानं जाणला होता. त्या पद्धतीने ते बघत होते. आणि भगवंताचे जे काही दुसरे म्हणजे ज्याला आपण बुद्धत्वाचे गुणधर्म म्हणतो, त्या सगळ्या गुणधर्म म्हणजे कारुण्य असेल, प्रज्ञा असेल, वीर्य असेल, सेवाभाव असेल, विनम्रता असेल, आणि म्हणून प्रतिबुद्ध आपण ज्याला म्हणतो असे सारीपुत्त होते. आणि म्हणून भगवंताला ज्यावेळेस वाटायचं की मी प्रवचन करता करता, उपदेश करता करता आरामाची गरज आता मला वाटते, कारण जसं जसं वय बुद्धाचं वाढलं आपल्याला माहित आहे की 80 वर्षाच्या वयामध्ये भगवंताने त्यांना जे काही शारीरिक पीडा व्हायची त्या शारीरिक पीडा होत असताना सारीपुत्ताला त्यांनी सांगितलं की सारीपुत्ता, माझी पाठ दुखत आता माझ्या याच्या नंतरच जे काही
मी उपदेश देणार आहे, तो आता तू दे. म्हणजे हे जे अतिशय मोठी विश्वासार्हता आपण म्हणतो, सिद्धांताबद्दल, आचरणाबद्दल, ही सगळी विश्वासार्हता बुद्धानं ज्यांच्यामध्ये पाहिली, अशी ते सारीपुत्त आहे. आणि म्हणून सेल नावाच्या त्या व्यक्तीला बुद्धाने सांगितलं, की माझ्या धम्मराज्याचा सेनापती. आता आपल्याला दुसरा एक महत्वाचा भाग माहिती आहे. सेनापती कशाला म्हणतो आपण? एखाद्या राजाचा सेनापती याचा अर्थ त्या धम्माला किंवा त्या राज्याला पूर्णपणे तो सुरक्षा प्रदान करतो. पूर्णपणे तो ते जे काही राज्याच्या सीमा आहे, तो जो राजा आहे, राज्यातली जी प्रजा आहे, त्या सगळ्यांचं संरक्षण करण्याचं काम हा सेनापती करतो. आणि मग भगवंताला हे माहित होतं, की माझ्या धम्माचं खऱ्या अर्थाचं जे काही अपेक्षित मला जो काही धम्म आहे किंवा जो काही माझा अनुभव आहे, तो संरक्षण करण्याचं काम कोण करेल? तो सेनापती सारीपुत्त करते. या अर्थानं ते सेनापती आहेत. आणि मग भगवंतानी हे सगळं सांगितल्यानंतर एका भिक्षू समूहासमोर सारीपुत्त म्हणतात. काय म्हणतात? की नालंदाच्या पावारिक आम्रवनामध्ये, त्या विहारामध्ये सारीपुत्त म्हणतात, की हे भिक्षूंनो, भगवान बुद्ध अनुत्तर श्रेष्ठ आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. भगवान बुद्ध यांच्या अगोदर, आपण आता जे वर्तमान आपले जे भगवान आहेत, त्यांच्या अगोदर कोणी अशा प्रकारचा बुद्ध झाला नाही, सम्यक संबुद्ध झाला नाही आणि पुढेही सम्यक संबुद्ध होणार नाही. आणि म्हणून आपण जे बुद्धाबद्दलचं म्हणतो किंवा धम्माबद्दलचं म्हणतो, की भूतकाळामध्ये कुणी असा झाला नाही, भविष्य काळामध्ये असा कुणी झाला नाही आणि वर्तमान काळामध्ये अशा प्रकारचा कुणीही सम्यक संबुद्ध झाला नाही, असे भगवान आपले गौतम बुद्ध आहेत. अशा प्रकारचं ते अतिशय मोठ्या भिक्षू समूहाला सांगतात. तर हे सगळं आपण असा आढावा घेत असताना असं म्हणतात, की सारीपुत्ताचा पहिला जो शिष्य होता, पहिला शिष्य, तो राहुल आहे. आणि आपल्याला माहित आहे, की राहुल हे सिद्धार्थाचे पुत्र आहेत, यशोधरेचे पुत्र आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला यासाठी सांगत आहे, की त्यावेळेस जो काही नियम होता भगवंताचा, की एका भिक्षूनं एका श्रामणेरला दीक्षा द्यायची आणि त्याच्यासोबत त्यांनी मग सगळा धम्म त्यांच्यासोबत घालवायचा, त्यांच्यासोबत उपदेश करायचा, आचरण करून घ्यायचं आणि त्याला निब्बाण प्राप्तीपर्यंत मदत करायची किंवा अनंत प्राप्तीपर्यंत मदत करायची. आणि म्हणून ज्यावेळेस राहुल प्रवचित झाले, राहुलचा ज्यावेळेस विषय आहे, तेव्हाच आपण राहुलची कथा पाहूया. पण राहुल यांचा पहिला जो उपाध्याय आहे, तो म्हणजे उपाध्याय आपण ज्याला म्हणतो, ते सारीपुत्त आहेत आणि सारीपुत्ताचा पहिला जो शिष्य आहे तो राहुल आहे. आता मग काय झालं या प्रसंगामध्ये, एक तरुण म्हणजे मुलगा, ज्याला आपण 7 वर्षाचा बालक म्हणतो, तो आला आणि त्याला वाटायचं की मला सारीपुत्ताने दीक्षा दिली पाहिजे. परंतु जे काही विनय होते, भगवंताचे विनय घालून दिले होते, सेनापती असताना सुद्धा, सेनापती या अर्थानं की बुद्धानंतर दुसरं स्थान, नेक्स्ट टू बुद्धा आपण ज्याला म्हणतो, सारीपुत्त नेक्स्ट टू बुद्धा, बुद्धानंतर कोण तर सारीपुत्त, ते निर्णय घेऊ शकत होते. परंतु त्या दुसऱ्या बालकाला विनयामध्ये बांधल्यामुळं सारीपुत्त म्हणतात, की मी या बालकाला दीक्षा देऊ शकत नाही. कारण भगवंतानी जो विनय निर्माण केले, त्या विनयामध्ये केवळ एका श्रामणेरलाच दीक्षा देऊ शकतो कुठलाही भिक्षू, असा विनय आहे. आणि मग प्रकरण बुद्धाकडे गेलं आणि मग बुद्धाला सांगण्यात आलं, की असा असा बालक आलेला आहे, 7-8 वर्षाचा, आणि त्याला दीक्षा घ्यायची आहे, तर सारीपुत्ताला विनंती करा आणि सारीपुत्ताला सांगा. आणि मग भगवान सांगतात, की सारीपुत्ता, मी विनय केलेला आहे यासाठी की त्याच्यामध्ये एक शिस्तबद्धता असावी. पण मी तुला परवानगी देतो, तुझ्याकडे जर कोणी दीक्षा मागायला आला, उपसंपदा घेण्यासाठी आला, तर तू त्यांना दीक्षा देत जा. आणि विशेषतः श्रामणेर लोकांना दीक्षा देण्याचं आपण हे पण मागच्या वेळेस पाहिलं होतं, की सारीपुत्त हे जन्मदाते आहेत. हे पण मागच्या आठवड्यात पाहिलं होतं. धम्म राज्यामध्ये जन्म देण्याचं काम हे सारीपुत्ताने केलं आणि पोषण करण्याचं, संवर्धन करण्याचं काम मोगलांना केलं. मग मोगलान म्हणजे हे
हे त्या भागातले अतिशय मोठे सारिपुत्त आणि मोगलान हे त्याच्यातले मास्टर होते, त्याच्यातले ते अतिशय मोठे अधिकारी व्यक्ती होते. आणि म्हणून बुद्धांनी त्यांना सेनापतीचं हे अतिशय मोठं दिलं. याच्यातून काय दिसून येतं, जरी नेक्स्ट टू बुद्ध असले, बुद्धाच्या नंतर प्रतिबुद्ध असले, तरी सारिपुत्त बुद्धाच्या विनयाच्या बाहेर जाऊन मी सुद्धा आता बुद्धाचा सेनापती आहे, मी काही निर्णय घेऊ शकतो आणि म्हणून मी सुद्धा एखाद्या वेळेस विनय बाजूला ठेवून एखाद्या मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला दीक्षा देऊ शकतो. अशा प्रकारची सारिपुत्ताकडून त्यांनी आचरण केलं नाही. हे तर आहे. म्हणजे एखादा ज्यावेळेस आपण धम्म आचरणाच्या सानिध्यामध्ये तो विशेषतः संघाच्या सानिध्यात जातो, धम्म आचरण करायला लागतो, तर धम्म आपल्यासाठी विनय आहे. आणि म्हणून आपण किती जरी मोठे झालो तरी धम्माच्या पुढे आपण जात नाही, धम्मापेक्षा कोणी मोठा नाही. बुद्धाला जेव्हा नंतर विचारलं म्हणजे महापरिनिर्वाणाच्या अगोदर की भगवंता तुम्ही तर आता जात आहेत आणि हे शास्ता गेल्यानंतर आमचा शास्ता कोण राहील, आम्ही कुणाकडे पाहावं? आणि भगवान सांगतात की माझ्यानंतर धम्म आपला शास्ता राहील. आणि म्हणून सारिपुत्त अतिशय मोठे व्यक्ती होते, तरी सुद्धा त्यांनी धम्माला आपला शास्ता मानलं, विनयाला शास्ता मानलं. आणि म्हणून ही शालीनता, ही विनम्रता किंवा हे विनयाचं बंधन पाळणारा सारिपुत्त अतिशय विनम्रपणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता असं म्हणतात की सुनीत नावाचा भंगी आपल्याला माहित आहे. भंगी म्हणजे अस्पृश्य होता, तो खालचे कामं करणारा. आता बुद्धाच्या काळामध्ये अस्पृश्यता जशा पद्धतीनं पुष्यमित्राच्या प्रतिक्रांतीनंतर जी अस्पृश्यता निर्माण झाली किंवा अस्पृश्यता कायद्यानं लागू केली, त्या प्रकारची बुद्धाच्या काळामध्ये अस्पृश्यता नव्हती. म्हणजे हे जे काही वर्ण पद्धती होती चातुर्वर्ण, त्याच्यामध्ये जे काही हे अतिशूद्र लोक होते, अतिशूद्र बुद्धाच्या काळात पण होते, अस्पृश्य लोक होते. आपण पाहिलेलं आहे, सुप्रबुद्ध होता, सुनीत होता, हे सगळे लोक आहेत. आणि मग हा सुनीत रस्त्यामध्ये झाडलोट करत असताना भगवंत आणि सारिपुत्त जात असताना सारिपुत्ताला अतिशय मोठं हे झालं आणि भगवंताला आपल्याला माहितात की भगवंताने त्याला जवळ केलं आणि आणि मग सारिपुत्ताला सांगण्यात आलं की सारिपुत्ता त्याला स्वच्छ केलं. ह्या दोघांनी स्वच्छ केलं. आनंद पण सोबत होता. आनंद सारिपुत्ता आणि भगवंतानी त्या सुनीताला जवळ केलं. त्याचं सगळं जे काही त्याचं जे काही त्या काळातलं तत्कालीन जे काही रूप असेल ते सगळं त्यांनी बदललं. त्याला आंघोळ घातली, स्वच्छ केलं, त्याचं मुंडन केलं आणि त्याला काशाय वस्त्र सारिपुत्ताने त्याला दीक्षा दिली. तर हा जो भाव आहे, आपण ज्यावेळेस बघतो की आनंदानं खूप मोठी भगवंताची सेवा केली. सारिपुत्तानं इतरांची सेवा केली. आणि मग असं म्हणतात की ज्यावेळेस भगवंताला उपट्टान म्हणजे पुत्त दारस्य संघ आपण ज्याला म्हणतो, माता पितू उपट्टान. धम्मपालंगात महामूलसूत्रामध्ये आपण जे म्हणतो की माता पितू उपट्टान. उपट्टान म्हणजे काय? उपट्टान म्हणजे उपस्थान आणि उपस्थान याचा अर्थ सेवक. आणि मग भगवंताला असं वाटलं की बरेच वर्ष जवळपास म्हणजे भगवंताचं वय त्यावेळेस 54 वर्षाचं झालं होतं. आणि भगवंताला वाटलं की आता माझं वय झालेलं आहे, 54 वर्षाचा आहे, मला काही स्वतःची काही गोष्टी मला करता येत नाही, तर मला कुणीतरी सेवक असावा जे माझ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी करेल. आणि मग सारिपुत्ताला वाटलं की भगवंताला मदत करण्याचं मी काम करावं. म्हणजे धम्मसेनापती आहे, अतिशय मोठं स्थान आहे, तरी सुद्धा भगवंताची सेवा करण्यासाठी सारिपुत्त तयार होता. पण भगवंत म्हणतात की सारिपुत्ता, तुझा व्याप जास्त, तुला हे सगळं सांभाळायचं आहे, पुढं हे सगळं तुला करायचं आहे आणि त्याच्यामुळे तू माझ्यामध्ये अडकून पडू नकोस. हे जे मी तुला जे काम दिलेलं आहे त्या सगळ्या कामाप्रती तू करत राहा. आणि मग भगवंताचे जे उपस्थापक आहे ते म्हणतात, मग आनंद तयार होतो. आनंद आपल्याला माहित आहे की भगवंताचा चुलत भाऊ आहे, जवळपास सारखं वय दोघांचं होतं. आणि मग 54व्या वर्षी भगवंताचे सेवक उपट्टान हे आनंद झाले आणि पुढचे मग जे काही
वर्ष आहेत, 80 वर्षापर्यंत जवळपास 25-26 वर्षाचा कालावधी आनंदानं भगवंताची सेवा केली. आणि म्हणून धम्म भंडारक हे नाव आनंदाला पडलं. धम्माचं अतिशय मोठं आगाध जे काही भंडार आहे, विशाल भंडार आहे. हे भंडार आनंद आहे. म्हणजे एका बाजूला धम्म सेनापती सारीपुत्त आहेत आणि दुसऱ्या बाजूला धम्म भंडारक म्हणजे धम्माचा साठा ज्याच्याकडे आहे. अतिशय मोठं ज्याचं विस्तीर्ण विशाल अफाट असं ज्ञान आहे. असं सगळं बुद्धाचं ज्ञान जो सामावू शकेल असा कोण आहे तर आनंद आहे. आणि म्हणून एक आपण ज्यावेळेस व्यक्ती पाहतो त्यांचं अतिशय मोठेपण आपल्याला प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये दिसतो. तर अशा प्रकारे सारीपुत्त हा नेक्स्ट बुद्धा होता. बुद्धानंतरचा दुसऱ्या नंबरचा होता. तरी सुद्धा अतिशय विनम्रता होती, अतिशय मोठी शालीनता होती आणि विनयाचं पालन करणारा होता. भगवंताची सेवा करणारा होता. सुनील सारख्या एखादा जो स्वच्छता करणारा माणूस आहे त्या माणसाची सेवा करणारा हा सारीपुत्त होता. आता एक प्रसंग असा झाला की सारीपुत्त चारिका करत असताना एक अतिशय मोठा ब्राह्मण जो द्वेष करायचा, भगवंताचा द्वेष करायचा आणि सगळ्या भिक्षू संघाचा द्वेष करायचा, असा एक द्वेषी ब्राह्मण सारीपुत्ताच्या पाठीमागे येऊ लागला आणि अतिशय मोठा त्याला द्वेष आला. आपल्याला माहित आहे की त्या काळामध्ये बुद्धाच्या काळामध्ये हे तत्वज्ञानी तर होते, 6 तत्वज्ञानी आपण जे म्हणतो ते होतेच ते, परंतु त्याच्यासोबत ब्राह्मणी लोक म्हणजे ब्राह्मणी विचारसरणीचे ब्राह्मण लोक आणि निघंटपुत्त म्हणजे महावीराचे शिष्य हे भगवंताचा खूप मोठा द्वेष करतात. आणि मग चारिका करत असताना हा ब्राह्मण सारीपुत्ताच्या मागे मागे आला आणि हळूच म्हणजे त्याला दिसता कामा नये कोण पाठीमागा आहे म्हणून, आणि पाठीमागे गेला आणि कमरेवर जेवढी काही ताकद होती तेवढ्या ताकदीनं कमरेवर त्यांनी लाथ घातली. आणि लाथ घातल्यानंतर मग सारीपुत्ताचं सगळं शारीरिक जे काय संतुलन आहे ते बिघडलं आणि पुढं तो पडता पडता राहिला. परंतु सारीपुत्तानं पाठीमागं वळून पाहिलं. तशाच पद्धतीनं स्वतःला सावरलं आणि कुठलेही अगदी जे काही हल्ला झालाय अतिशय मोठा त्या कुठल्याही हल्ल्याचा कुठलाही ज्याला आपण प्रतिक्रिया म्हणतो अशा प्रकारची प्रतिक्रिया न देता मागे वळून सुद्धा पाहण्याचं त्यांनी ते प्रतिक्रिया दिली नाही आणि तशाच पद्धतीने ते सामोरे चालत राहिले. आता क्रिया करणारा जो ब्राह्मण आहे त्याला मात्र अतिशय दुःख झालं की इतका मोठा आघात करून सुद्धा हा भिक्षू माझ्याकडे वळून सुद्धा बघत नाही की कोण मारलं. या गोष्टीचा त्याला मोठा पश्चाताप झाला. बघा कधी कधी प्रतिक्रिया देणं हे अतिशय मोठं अकुशल कर्म असतं. म्हणजे ज्यांनी अकुशल कर्म केलेलं आहे त्या कर्माला तुम्ही रिस्पॉन्स देताय म्हणजे काय झालं, ही आपली प्रतिक्रिया आहे. आणि म्हणून प्रतिक्रिया न देणं हे बुद्धाचं अतिशय मोठं शिकवण आहे. म्हणजे बुद्धाचं आपण जेव्हा प्रकरण पाहतो की बुद्ध आपण जो कृषी भारद्वाज आहे तो किंवा दुसरा एक ब्राह्मण आहे, या लोकांनी बुद्धाला अतिशय मोठा त्रास दिला. बुद्धाच्या अंगावर थुंकण्याचा प्रयत्न केला, पण बुद्धानं कुठलीही प्रतिक्रिया नाही दिली. एक माणसानं शिवीगाळ केली, एका ब्राह्मण माणसाने शिवीगाळ केली, पण प्रतिक्रिया न देणं हा बुद्धाच्या धम्माचा अतिशय मोठा अविभाज्य घटक आहे. आणि ह्या सगळ्या शिष्यांनी बुद्ध तर बुद्ध पण बुद्धाच्या सगळ्या शिष्यांनी या बाबीवर अतिशय मोठं काम केलं. आणि प्रतिक्रिया न देणारा व्यक्ती पाहिल्यानंतर त्या ब्राह्मणाने जेवढा काय त्याचा द्वेष होता, द्वेष तर नष्ट झाला, पश्चाताप बुद्धी त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि तो मग भराभरा चालला आणि सारीपुत्ताच्या नतमस्तक झाला. हे आपल्याला जमेल का? आपण जर बुद्धाचे अनुयायी असू, आपण अनुयायी आहोत, बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, दररोज आपण बुद्धाच्या पुढे फुलं टाकतो, अगरबत्ती मेणबत्ती लावतो, त्रिशरण पंचशील म्हणतो, काही वेळ दान साधना करतो, पण
प्रतिक्रिया म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या सगळ्यात महत्वाच्या आपण या शिकवणीकडे जर पाहिलं तर ही मोठी शिकवण जसं सारीपुत्ता कमरेवर इतका मोठा आघात झाल्यानंतर सुद्धा पाठीमागे वळून न पाहण्याचं जी अतिशय मोठी सहनशीलता आहे, ही सहनशीलता आपल्यामध्ये यावी अशा प्रकारची आपली आचरण असावं, आपलं धम्माचरण असावं. पण काय होतं, उलट घडतं. लात घालणं तर भाग वेगळाच आहे. कोणी म्हणजे कळत न कळत, कुणी जाणून बुजून करत नसतो. पण कुणी आपल्याकडे पाहत नाही किंवा पाहून न पाहिल्यासारखं करतं, असाच आपल्या मनामध्ये संशय येतो, शंका येतात आणि आपण त्याच्याबद्दल काय करतो, अ, अकुशल विचार करतो. त्याच्याबद्दलचं बरं-बुरं आपण बोलत असतो. हं? हे सगळ्या मनाच्या क्रिया आहेत. या गोष्टीचा जर आपण विचार केला, तर सारीपुत्ताची सहनशीलता या आपल्याला म्हणजे इतका मोठा तो व्यक्ती आहे, हे आपल्याला दिसून येतं. आता पुढं असं म्हणतात, की हा एक प्रसंग झाला. आता दुसरा एक प्रसंग आहे. त्यांचा जो एक शिष्य होता, अतिशय मोठा म्हणजे शिष्य म्हणजे श्रामणेर होता. त्या श्रामणेरला तो म्हणतो, की मला गोड खाण्याची इच्छा झालेली आहे. आणि इच्छा तर आहे. आता श्रामणेर आहे, बालक आहे तो 7-8 वर्षाचा. त्याला इच्छा झाली, की मला काहीतरी आज भिक्षेमध्ये मिळालं तर गोड मला खाण्याची इच्छा झालेली आहे. आणि मग तो सांगतो. कुणाला सांगतो? सारीपुत्ताला सांगतो. की माझ्या पुण्यकर्मामुळं किंवा तुमच्या पुण्यकर्मामुळं दोघांच्या का होईना पण पुण्यकर्मामुळं जर आज भिक्षेमध्ये गोड मिळाला तर तुम्ही घेऊन या. आता कोण सांगतो? धम्म सेनापतीला सांगत आहे 8 वर्षाचा मुलगा. विनम्रता, की मला माझा शिष्य सांगतो की मला अशा पद्धतीने आणा. ही ऐकण्याची ग्रहणशीलता. आणि मग सारीपुत्तचारी केलं जातो. आता इकडं काय होतं बघा. इकडं हा पद्मासनामध्ये लहान मुलगा बसतो. आणि चिंतन केलं की मी आज जी मागणी केलेली आहे, मला जो काही गोड खाण्याचा जो आजचा मोह आहे, तो माझ्यामध्ये कसा निर्माण झाला? कारण मी आता गृहस्थी नाही, माझी तर आई-वडील नाहीत. मी आता हे सगळं सोडून दिलेलं आहे आणि मग अशा विचारामध्ये तो पद्मासनामध्ये ध्यान साधनेला बसला आणि हे विचार त्याच्यामध्ये सुरू झालं. की माझ्याकडून हे खाण्याची इच्छा कशी निर्माण झाली आणि मी हे मागण्याचं भिक्षेमध्ये हे मागण्याचं मी कसं सांगितलं. आणि अशा या सगळ्या विचारामध्ये, चिंतनामध्ये तो श्रामणेर काय झाला, विचारमग्न झाला, चिंतन करू लागला आणि जीवनाचं चिंतन त्याला त्याच्यामध्ये लाभलं. आणि असं म्हणतात तो चिंतन करता करता, ध्यान करता करता प्रत्युत समुत्व आपण ज्याला म्हणतो, की कशामुळं काय निर्माण होतं. या तृष्णेमुळं जर मी हे निर्माण केलं असेल, तर तृष्णेला मला क्षय करता आला पाहिजे, तिचा नाश करता आला पाहिजे. आणि असं म्हणतात, की हा 7-8 वर्षाचा बालक चिंतन करता करता काय झाला? अनागामी झाला. अनागामी. श्रोतापन्न नाही किंवा सकृतगामी नाही. हे आपल्याला माहित पाहिजे. अनागामी म्हणजे ज्यांनी जीवनातले जे काही 10 बंधनं आहेत, त्या 10 बंधनापैकी 5 बंधनं तोडलेले आहेत. श्रोतापन्न 3 बंधनं तोडतो. सत्काय दिट्टी, विचिकिच्छा आणि शीलवर्त परामर्श तुटल्यानंतर 10 बंधनापैकी हे 3 बंधनं तुटले, की व्यक्ती श्रोतापन्न होतो. आता श्रोतापन्न आपण अनेक या प्रवचनामध्ये आपण ऐकलेलं आहे, की व्यक्ती शिकवण ऐकली बुद्धाची आणि अश्वजितची किंवा इतरांची आणि तो श्रोतापन्न झाला. श्रोतापन्न म्हणजे या जीवनाला बांधून ठेवणारे जे काही बंधन आहेत, त्या बंधनापैकी 3 बंधनं तो तोडतो. सत्काय दिट्ठी म्हणजे हे जे नामरूप आहे,
हे जे पंचस्कंद आहेत, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, या पंचस्कंदाची आसक्ती ज्याची नष्ट झाली तो श्रोतापन्न झाला. ध्यानामध्ये येतं, रूप हे जे शरीर आहे, हे शरीर नश्वर आहे, अनेक घटकांनी ते बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, अवकाश, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान या अनेक घटकांनी, शारीरिक आणि मानसिक घटकांनी हे शरीर बनलेलं आहे. आणि या शरीराच्या बाहेर जाऊन, म्हणजे तटस्थपणे जो माणूस पाहतो की मी हा नाही. नागसेन मिलिंदनं जे काही चर्चा आपण बघतो की नागसेननं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे की राजा, तुझ्या रथातून आला तो रथ म्हणजे काय आहे? चाक म्हणजे रथ आहे का? झू म्हणजे रथ आहे का? ती गाडी म्हणजे रथ आहे का? लगाम म्हणजे रथ आहे का? आस म्हणजे रथ आहे का? तर मिलिंद म्हणतो, सारखा सांगतो उत्तर, की रथ म्हणजे चाक नाही, रथ म्हणजे जू नाही, रथ म्हणजे लगाम नाही, रथ म्हणजे ते का त्याच्या आस नाही, रथ म्हणजे ते डोली नाही त्याच्यावरची. हेच तर आहे. हे शरीर म्हणजे मी काहीतरी याच्यामध्ये आहे असं नाही. हे शारीरिक आणि मानसिक घटक, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, हे 4 घटक, मानसिक आणि हे रूपाचे 4 घटक, अशा 8 घटकांनी जे काही हे रूप बनलेलं आहे, याच्या बाहेर जाणं म्हणजे श्रोतापन्न. आणि मग तो कुठं जातो? तो बुद्धत्वाच्या प्रवाहात जातो. स्रोत आपन्न, बौद्ध धम्माच्या किंवा बुद्धत्वाच्या या सगळ्या मार्गामध्ये त्या स्रोतामध्ये तो स्थानापन्न झाला. आता भौतिक जीवनाची आसक्ती, ही जी अवस्था आहे, ही पहिली अवस्था. सत्काय दिट्टी, विचिकिच्छा, शीलवत, परामर्श, आपला विषय आता हे जर सांगत बसलो तर खूप मोठा आहे. पण असं म्हणतात तो श्रामनेर श्रोतापन्न नव्हे, सकृदगामी नव्हे, तर अनागामी झाला. त्याच्या नंतरचे जे 2 बंध आहेत, ते 2 बंधनं कुठले आहेत? सत्काय दिट्टी, विचिकिच्छा, शीलवत, परामर्श, त्याच्यानंतरचा आहे व्यापाद आणि कामराग. व्यापाद म्हणजे द्वेष, द्वेषाचं बंधन, आणि 5वं जे बंधन आहे ते कामराग म्हणजे कामाबद्दलची आसक्ती, लैंगिक आसक्ती. या इंद्रियांची जी आसक्ती आहे त्याला आपण कामचंद म्हणतो, कामराग म्हणतो. आता हा 7-8 वर्षाचा बालक चिंता करतो की या शरीरानं जी काही माझ्या इच्छा व्यक्त केली की मला आज गोड खायची इच्छा आहे, आणि सारी पुत्ता तुम्ही माझ्यासाठी गोड भिक्षेतमध्ये काहीतरी आणा. हे सगळं चिंतन करता करता तो अनागामी झाला. अशा पद्धतीनं इंग्लिशमध्ये त्याला नॉन रिटर्न म्हणतात. श्रोतापन्न व्यक्तीला काय म्हणतात? स्ट्रीम इंट्रन्स. तो आता स्ट्रीम मध्ये इंटर झालेला आहे. बुद्धत्वाच्या प्रवाहात तो आता इंटर झालेला आहे. स्ट्रीम इंट्रन्स ज्याला आपण म्हणतो. जो सकृदागामी आहे त्याला वन रिटर्न म्हणतात. तो एकदा येतो इथे. आणि अनागामी जो आहे तो नॉन रिटर्न आहे. तो आता इकडे येणार नाही. या मग भौतिक जगतामध्ये, या संसारामध्ये, या सांसारिक आणि संस्कारबद्ध अस्तित्वामध्ये तो आता येणार. हे कोण प्राप्त केलं? हे 7 ते 8 वर्षाच्या सारीपुत्ताच्या शिष्याने प्राप्त केलं. आणि म्हणून आपल्याला माहित पाहिजे, सावित्रीबाई फुलेची 14 वर्षाची मुलगी शिष्या मुक्ता साळवे निबंध लिहिते. कुठला निबंध लिहिते? की आमचा धर्म कोणता आहे. कितव्या वर्षी लिहिते? 14व्या वर्षी लिहिते. म्हणजे हे जे शिष्य मोठे होतात, हे शिष्य मोठे कशामुळे होतात? त्यांचा गुरु मोठा असतो. आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंची शिष्या मुक्ता साळवे 14व्या वर्षी लिहिते की निबंध लिहिते की आमचा धर्म कोणता आहे, महाग महाराचा धर्म कोणता आहे, मांग महारांचा धर्म कोणता आहे. कुणाला लिहिते? प्रश्न विचारते की तुम्ही धर्म करता, धर्माचा अधिष्ठान सांगता, पण आमचा धर्म कोणता आहे. सावित्रीबाईंची इथं शिष्य आहे मुक्ता साळवे, आणि
इथे सारीपुत्ताचा इथं शिष्य आहे, ज्याला अनागामी प्राप्त झाला. आता पुढे जाऊया. आता असं म्हणतात पुढे, की एकदा काय झालं, सगळे भिक्षू चारी केला गेले, भिक्षाटनाला गेले आणि सारीपुत्त एकटेच आपल्या त्या आश्रमामध्ये होते, त्या विहारामध्ये होते. आता सगळे गेलेले आहेत चारिकेला, कुणीतरी भिक्षा आणेल, मीही त्या भिक्षेचा मला ते खावं लागणार आहे, आणि म्हणून अशा पद्धतीनं आता मी बसल्या बसल्या काय करून, कारण अशा प्रकारची भिक्षा खाल्ली म्हणजे ज्याला आपण आयत खाऊ म्हणतो, माझ्यावर तशा प्रकारचा काही लोकांना तसा वाटायचं, की कधी कधी आम्ही भिक्षा मागून आणतो आणि सारीपुत्त बसल्या बसल्या खातात. त्याचा अर्थ असा नव्हे की ते भिक्षाटनाला जायचे नाही. पण एक दिवस ते विहारामध्ये राहिले, सगळे भिक्षू भिक्षाटनाला गेले. अशा वेळी त्याने काय केलं माहित आहे, सारीपुत्तानं सगळं विहार झाडून काढलं, पाणी भरलं पिण्यासाठी, आणि सगळं भिक्षूंचे जे काही बिछाने होते ते अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे टापटीपपणा ज्याला आपण म्हणतो, सगळं शिस्तबद्धपणे विहाराची मांडणी करून ठेवली. आणि मग सगळे भिक्षू आल्यानंतर पाहिलं की हे सगळं केलं, भिक्षूंना ईर्ष्या निर्माण झाली, की आम्ही भिक्षाटनाला गेलो, भिक्षा मागून आणली, आणि इथं बसल्या बसल्या यांनी स्वच्छता केली, झाडपूड केलं, सगळं पाणी भरलं, इकडे टापटीपणा केला, आमचे अंतरण टाकून दिले सगळं. आणि मग चर्चा सुरू झाली. ईर्ष्या अतिशय मोठी आहे. आणि कुजबूज सुरू झाल्यानंतर मग असं म्हटलं की आपल्याला असं वाटतं तर आपण भगवंताकडे जाऊ. आणि भगवंताला मग भेटल्यानंतर त्या भिक्षूनी म्हटले की बघा, हे सारीपुत्त धम्मसेनापती म्हणतात पण भिक्षेला येत नाहीत, आम्हीच भिक्षा मागून आणतो, अशा प्रकारचं भगवंताने सांगितलं. भिक्षूनं तसं म्हणू नका, कारण मला माहित आहे सारीपुत्त कुठल्या गुणाने युक्त आहे. सारीपुत्तामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा भाव नाही, आणि तो जरी आज इथं विहारामध्ये असला तरी तो शांत बसला नाही, आळसामध्ये रमला नाही. त्याने तुमच्यासाठी अतिशय मोठी व्यवस्था करून दिलेली आहे. हा त्याच्यातला सेवाभाव तुम्ही पाहिला पाहिजे. आणि आपण ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी बघतो, धम्मसेनापती आपण ज्यावेळेस नामाभिधान एखाद्या व्यक्तीला देतो, तर यामुळं तो धम्मसेनापती. धम्मसेनापती कशामुळे आहे? या सगळ्या गुणधर्मामुळं. सेवाभाव आहे, विनम्रता आहे, विनयशीलता आहे, आणि अतिशय मोठं जे ग्रहणशीलता म्हणतो ती ग्रहणशीलता त्याच्यामध्ये. आता पुढं असं म्हणतात की अश्वजित, आपल्याला माहित आहे की पहिल्या भेटीमध्ये अश्वजितांचं जे अतिशय मोठं आकर्षित रूप होतं, म्हणजे त्यांचं सगळं जे काही व्यक्तिमत्व होतं, त्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा परिणाम सारीपुत्तावर झाला. आणि त्यांच्यामुळं म्हणजे भगवंताचे जे काही शिष्य आहेत अश्वजित, त्यांच्या सगळ्याच प्रभावामुळं आणि उपदेशामुळं सारीपुत्त श्रोतापन्न झाले होते. आणि त्याच्यानंतर मग ते बुद्धाकडे आले होते, आणि म्हणून त्यांच्याबद्दलची जी कृतज्ञता आहे, हा कृतज्ञतेचा भाव सारीपुत्तामध्ये अश्वजिताबद्दल शेवटच्या क्षणाबद्दल. आणि त्यांच्याबद्दल असं सांगण्यात येतं की आपल्या गुरुबद्दल, म्हणजे गुरुचं जे दर्शन करणारा माणूस आहे, त्या अश्वजित बद्दल सारीपुत्ताच्या मनामध्ये अतिशय मोठी श्रद्धा होती, विनम्रता होती. आणि असं म्हटलं जातं की ज्या वेळेस दररोज संध्याकाळी ज्यावेळेस हे आपल्या कुटीमध्ये झोपण्यासाठी जायचे सारीपुत्त, तर त्यांना माहित असायचं की आता अश्वजित कुठल्या दिशेला आहे, आणि मग झोपण्यापूर्वी अश्वजित ज्या दिशेला आहे त्या दिशेला सारीपुत्त 2 हात जोडायचे आणि वंदन करायचे. ते वंदन कसे करायचे? हे जे 10 नख आहेत, म्हणजे या 5 बोटाचे नख आणि या 5 बोटाचे नख, असे 10 नख एकत्र येतील
अशा प्रकारची अंजली करायचे, अशा प्रकारचे ते हात जोडायचे. आणि वंदन कुणाला करायचे? अश्वजितला, ज्यांनी माझ्या जीवनामध्ये धम्म मार्ग दिला, ज्यांनी मला अतिशय मोठा मार्ग दाखवला, अशा अश्वजित बद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय मोठी कृतज्ञता. हे रोजचे त्यांचं दिनचर्या होती. ज्या ज्या वेळेस ते कुटीमध्ये जायचे आणि झोपण्याच्या पूर्वी अश्वजितचं स्मरण करायचे, की ज्यांच्यामुळं मी हे अवस्था प्राप्त केली आणि ज्यांच्या गुरुमुळं हे प्राप्त केली, ते गुरुचं दर्शन करणार. जिथं कुठं अश्वजित असतील त्या दिशेला ते हात जोडायचे आणि वंदन करायचे आणि झोपायचे. किंवा अश्वजित जर तिथंच त्या विहारामध्ये कुठतरी असतील, तर पहिल्यांदा बुद्धाचं दर्शन घ्यायचे आणि दुसऱ्यांदा मग ते अश्वजित कडे जायचे आणि अश्वजितचं दर्शन घ्यायचे आणि मग झोपण्यासाठी. हा धम्मसेनापती याला या गुणामुळं म्हणजे इतका मोठा झाला, बुद्धानंतरचा दुसरा बुद्ध झाला, तरी सुद्धा अश्वजितची जी काही विनयशीलता होती आणि कृतज्ञता, ज्यांनी मला या मार्गावर आरूढ केलेला आहे, त्या कृतज्ञतेची अतिशय मोठी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, हे आपल्याला जमेल का? ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आपल्या जीवनामध्ये, मी मागे पण एकदा बोललेलो आहे, की ज्या ज्या लोकांनी आपल्या भौतिक जीवनामध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये, धार्मिक जीवनामध्ये असंख्य लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे, त्या लोकांप्रती आपण कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये आहे का? त्यांच्या प्रती आपण आदर ठेवतो का, कायम आदर ठेवतो का? हे सारीपुत्ताकडून आपल्याला शिकता आलं पाहिजे. आणि विशेष कर त्यांनी जे काही जीवनभर हा परिपाठ राखला, त्या पद्धतीने आपण ते केलं पाहिजे. आता पुढे असं म्हणतात, की एक असं म्हटलेलं की त्यांना एक पदार्थ आवडायचा, त्याचं नाव आपूप. आपूप, आता मला तो शब्द सापडला नाही, त्या आपूपला दुसरा पर्यायी शब्द कुठं आहे? पण आपूप नावाचा एक पदार्थ होता, गोड पदार्थ होता. आणि मग काय झालं, भिक्षाटनाला ते गेले सारीपुत्त आणि त्यांना तो पदार्थ मिळाला, त्यांना तो आवडायचा. त्यांचा एक श्रामणेर पण होता, तो कुटीमध्ये होता. आणि मग तो पदार्थ त्यांना प्राप्त झाला. भिक्षाटनामध्ये त्यांनी तो खाल्ला पण आणि अर्धा आपल्या शिष्याला ठेवला, आपल्या एका श्रामणेरला ठेवला. आणि मग पुन्हा ते विहारामध्ये आले भिक्षाटन करून. पाहिलं तर तो श्रामणेर काही दिसत नाही, त्याला शोधलं बराच वेळ आणि आता तो येत नाही, कुठं गेला माहित नाही आणि जेवणाची वेळ टळून गेलेली आहे. आपण जे म्हणतो की विकाल भोजन विरमणी, ही आता वेळ टळून जाईल आणि म्हणून त्यांनी काय केलं, ते आपूप नावाचे जे काही गोड पदार्थ आहे, तो जो श्रामणेरच्या वाट्याचा आहे, तो त्याने खाऊन टाकला. कोण खाऊन टाकला? सारीपुत्तानच खाऊन टाकला. काही वेळानंतर तो श्रामणेर आला आणि मग श्रामणेरला आल्यानंतर सारीपुत्त म्हणतात, की कुठे गेला होता? मी तुझी खूप वाट पाहिली. आज मला माझ्या भिक्षेमध्ये एक गोड पदार्थ मिळाला, आपूप नावाचा गोड पदार्थ मिळाला होता आणि मी तुझी बरीच वाट पाहिली. मी तर माझी भिक्षा तिथंच खाल्ली होती, परंतु तुझ्यासाठी मी तो पदार्थ आणला आणि तुझी वाट पाहून पाहून शेवटी मी तो पदार्थ खाऊन टाकला. आता श्रामणेर हा लहान मुलगा आहे, कुणाला गोड खाण्याची इच्छा होत नाही. कोण म्हणतं? तो श्रामणेर म्हणतो, 7-8 वर्षाचा मुलगा म्हणतो, की म्हणते गोड खाण्याची इच्छा कोणाची होत नाही. आणि असं म्हणतात, की श्रामणेरचं हे एक वाक्य ऐकल्याबरोबर सारीपुत्तानं अतिशय मोठी पश्चात्ताप भावना निर्माण झाली. किती मोठं तत्व आहे याच्यामध्ये. म्हणते गोड खाण्याची इच्छा कुणाची होत नाही, मी तर लहान आहे. आणि मग
सारीपुत्त धम्मसेनापती आहे, त्याची पण इच्छा झाली. आरंत आहे, 7-8 वर्षाचा मुलगा म्हणतो की कुणाची इच्छा होत नाही खाण्याची. असं म्हणतात त्या दिवसापासून सारीपुत्तानं तो जो पदार्थ आहे, आपूप नावाचा पदार्थ, आयुष्यभरामध्ये निर्धार केला की यापुढे मी ही वस्तू कधीही माझ्या भोजनामध्ये घेणार नाही, कधी खाणार नाही. कारण आजच्या खाण्यानं मी एका बालकाचं काय केलेलं आहे, सराफनेरचं, त्याची इच्छा मी अतृप्त ठेवलेली आहे. म्हणजे हे जे संभाषण आहे, त्या श्रामणेरला म्हटलं पण नाही की मला ठेवायला पाहिजे होतं. त्या श्रामणेरनं हे पण म्हटलं नाही की तुम्ही का खाल्लं. त्या श्रामणेरनं एवढंच ऐकलं, सारीपुत्तानं जे म्हटलं होतं की मला असा गोड पदार्थ मिळाला होता आणि तुझी वाट पाहिली आणि मी ते खाऊन टाकलं. त्याच्यावर त्या श्रामणेरनं एकच म्हटलं होतं की गोड खाण्याची इच्छा कुणाची होती. या सगळ्या संवादाचा परिणाम ज्या वेळेस जगतामध्ये आपण व्यवहार करतो, सगळे आपले संबंध असतात, आपल्यावर परिणाम होतो का काही? इनडायरेक्टली काही बोलायचं असतात, काही गोष्टी आपल्याला अप्रत्यक्ष कोणी सांगत असतात. आणि म्हणून हिंदीमध्ये म्हणतात, काय म्हणतात की इशारा काफी होता है. समझदारों को इशारा काफी होता है. आपल्या जीवनामध्ये असे अनेक इशारे येतील, आलेले असतील, पण त्या इशारांना आपण समजतो का? आणि म्हणून वज्र निर्धार केला की याच्यानंतर मात्र मी अशा प्रकारचा पदार्थ माझ्या आयुष्यभरामध्ये कधी खाणार. याला दृढ संकल्प म्हणतात, याला संकल्प म्हणतात, त्याला सम्यक संकल्प म्हणतात. हे अशा अनेक गुणधर्म सारीपुत्तामध्ये होते आणि हे आपण त्या संदर्भात बघत आहोत. आता पुढं म्हणजे भगवंताने सारीपुत्ताचं कौतुक केलेलं आहे तर केलेलंच आहे, परंतु ज्या वेळेस सारीपुत्ताचं काही गोष्टी झालेल्या आहेत त्यावेळेस त्यांना झिडकारलेलं पण आहे भगवंताने. एक वेळेस असं झालं म्हणतात की राहुल छोटा होता आणि राहुलच्या कुटीमध्ये कुणीतरी जाऊन झोपला अगोदरच, भिक्षू. आता राहुलला झोपण्यासाठी काही जागा नाही, राहुलला कुठं ठेवायचं? आणि मग भगवंताचं जे काही आपण स्नानघर म्हणतो, त्या स्नानघरामध्ये राहुलला ठेवलं सारीपुत्ताने की भगवंताच्या जवळ राहील. आणि हे आपल्या कुटीमध्ये गेले. आता ही खबर बात लागली बुद्धाला आणि बुद्धानं सारीपुत्ताची कान उघडणी केली की सारीपुत्ता, तू इतका मोठा माणूस आहे, तुला कळत नाही की लहान बालकाला श्रामणेरला कुठं ठेवावं? त्याला तू माझ्या ह्याच्यामध्ये ठेवलं जिथं मी म्हणजे स्वच्छतागृह आपण ज्याला म्हणतो तिथं ठेवलं. तो अशा प्रकारे भगवंताने कौतुक पण केलेलं आहे, पण जिथं जिथं वाटलं भगवंताला की हे विनयामध्ये बसत नाही, त्या वेळेस भगवंताने सारीपुत्ताची कान उघडणी सुद्धा केलेली आहे. पुढं असं म्हणतात, दुसरा एक प्रसंग अशाच प्रकारचा आहे. दुसरा एक प्रसंग अतिशय महत्वाचा आहे, तो सांगतो मी. पुढे असं म्हणतात की काही महिला, 4 महिला ज्या जैन धर्मीय होत्या, निघंटपुत्ताच्या शिष्य होत्या. सच्चा, लीला, अववादका आणि कुंडलकेसी अशा 4 महिला तरुणी होत्या. त्या परिवाजक होत्या. परिवाजक नव्हत्या तर जैन धर्माच्या त्या उपासिका होत्या किंवा साधक होत्या. आणि कथा वैशालीची आहे. आणि त्यांना खूप घमेंड होती या 4 महिलांना. कोणत्या? सच्चा, लीला, अववादका आणि कुंडलकेसी.
आणि मग त्या शास्त्र करायच्या, वादविवाद करायच्या. आणि मग त्यांच्यामध्ये असं होतं की जो कोणी ग्रहस्थ जर असेल तर ग्रहस्थ जर हरला किंवा विजेता झाला, म्हणजे आम्ही हारलो आणि तो विजेता झाला, तर आम्ही त्याच्याशी लग्न करू, त्या ग्रहस्थाशी. आणि जर कोणी ग्रहत्यागी प्रवजित माणसानं जर आम्हाला हरवलं तर आम्ही त्याच्या शिष्य होऊ. आणि खूप मोठी त्यांची अतिशय मोठी ख्याती होती. आणि मग त्या काय करायच्या, जांभळाची जी काही एक फांदी असते त्या जांभळाच्या फांदी तोडायच्या आणि भर चौकामध्ये लावून ठेवायच्या त्या वैशालीमध्ये. आणि ख्याती पसरली होती की या इथं आल्या म्हणजे काहीतरी घडणार आहे. अशाच पद्धतीने वैशालीमध्ये त्यांनी ते जांभळाची फांदी रोवली आणि त्या तिथं त्यांच्या याच्यासाठी फिरू लागल्या. आता पुढं काय झालं, तिथून काढली दुसरीकडे लावली. मग असं करता करता एक वेळेस सारीपुत्ताच्या जिथं सारीपुत्त राहायचा त्या ठिकाणी त्यांनी ती रोवली. सारीपुत्त आले, पाहिलं की हे असं काय झालेलं आहे. त्यांना सांगितलं की अशा अशा 4 महिला आहेत आणि त्या जैन धर्माच्या प्रचारक आहेत आणि त्यांचा असा आहे की जो ग्रहस्थी जर आम्हाला पराजित केला तर आम्ही त्यांच्याशी लग्न करू आणि प्रवजित असेल तर आम्ही त्याच्या शिष्य करू. आम्ही त्याच्या शिष्य. मग असं झाल्यानंतर मग सारीपुत्त म्हटले की ठीक आहे बघू, आणि त्यांनी ती काढी, जांभळाची जे काही फांदी होती ती काढली आणि टाकून दिली. आणि या सगळ्या फिरून आल्या मग आणि म्हटले की आमची ही फांदी कोण काढली जांभळाची. म्हटले की हे भंते आहेत, यांनी काढलेली आहे, जा तुम्हाला काय विचारायचं विचारा. आणि मग असं म्हणतात की या 4 ज्या महिला होत्या त्या 4 महिलांचं सगळे उत्तर सारीपुत्ताने दिले. त्यांनी जे जे विचारलं ते सगळे उत्तर सारीपुत्ताने देऊन टाकले. आणि मग आता बारी कुणाची आली, बारी सारीपुत्ताची आली की त्यांना प्रश्न विचारा. आणि मग सारीपुत्तानं काय विचारलं, अशी कुठली एक वस्तू आहे की जे सगळ्यांसाठी आवश्यक आहे, एक नाम की कुठली वस्तू आहे, एका नावाची कुठली अशी वस्तू आहे की जी सगळ्यांच्या कामाची उपयुक्त आहे. एक नाम की, एक नाम की म्हणजे एक नावाची वस्तू कुठली आहे. हे भगवंताच्या त्या काळातला अतिशय मोठी ही शिक्षण पद्धती आहे. म्हणजे एक बोट केलं तर याचा अर्थ होता की अशी कुठली जगातली वस्तू आहे ते तुम्ही सांगावं. 2 केलं तर 2 कुठल्या वस्तू आहेत ते सांगावं. 2 अशा कुठल्या वस्तू आहेत की ज्या या जगाचा अंतिम बाब आहे ती. आणि ज्यावेळेस त्यांनी नाव विचारलं की एक म्हणजे काय, एक वस्तू अशी कुठली आहे, त्यावेळेस या 4ही जणींना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल एक म्हणजे काय. याचं उत्तर असं आहे, एक म्हणजे सगळे सजीव मात्र या पृथ्वी तलावर जे जे सजीव आहेत, मग ते आकाशात उडणारे असतील, पाण्यामध्ये पोहणारे असतील, जमिनीवर राहणारे असतील, उभयचर असतील, म्हणजे जेवढे काही सजीव आहेत, दिसणारे न दिसणारे, हे सगळे आहारावर जिवंत आहेत. आहारावर, एकावर. एक म्हणजे काय, सगळे जीव मात्र आहारावर जिवंत आहेत. असं म्हणतात की त्या मग 4 महिला सारीपुत्ताच्या पुढं विनम्र झाल्या. आणि आपल्याला माहित आहे कुंडलकेशाची कथा आपल्याला माहित आहे. कुंडलकेश आणि कुंडलकेश अशा 2 नाव ग्रंथामध्ये आलेले आहेत. तर हे जे अतिशय मोठं आहे, सारीपुत्तानं मग त्यांना त्या शास्त्रामध्ये हरवलं आणि धम्मामध्ये जन्म दिला. सारीपुत्ताचं आपण जे वैशिष्ट्य म्हणतो ते हेच आहे की सारीपुत्त धम्मामध्ये जन्म घालायचा लोकांना. आता आपला जन्म कोण दिलेला आपल्याला धम्मामध्ये,
सारीपुत्ताला अश्वजितने धम्मामध्ये जन्म घातला. सारीपुत्ताला अनेकांनी जन्म घातला. सारीपुत्तानं अनेकांना जन्म घातला. आता आपला धम्मामधला जन्मदाता कोण आहे? हे जेव्हा प्रश्न विचारतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले जनक आहेत, धम्माचे जनक आहेत, आपले जन्मदाते. हे आपण कधी विसरता कामा नाही. म्हणजे आपल्या मुलांना सांगावं लागेल की बाबा आम्ही तुला भौतिक जन्म दिला, आमच्या पोटी तू आलेला आहेस, पण खऱ्या अर्थानं तुला जो जन्म दिलेला आहे तो जन्म बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून धर्मगुरू आपण जेव्हा म्हणतो, बाबासाहेब हे आपले धर्मगुरू आहेत, आपले जन्मदाते आहेत, ज्यांनी आपलं सगळंच, आपण जे काय म्हणतो ना, आपण जे काय आज आहोत ते सगळं कोणामुळे असेल तर ते बाबासाहेबमुळे. आणि याच्यामध्ये कुणाचं दुमत असता कामा नये, हे आपल्याला स्पष्ट असावं. आता पुढचं अतिशय मोठं आहे. बऱ्याचशा कथा आहेत पण मी त्या छोट्या छोट्या कथा टाळत आहे. आता पुढचा जो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा हे सगळं असं करता करता 44 वर्षाचं धम्म जीवन झालं सारीपुत्ताचं. आणि मग या सगळ्या धम्म राज्याचं अतिशय मोठं काम सारीपुत्ताकडून झालं, अतिशय मोठं कार्य सारीपुत्ताकडून झालं. पण सेनापती असला तरी तो मर्त्य आहे, कोणीही अमर नाही. हे शरीर धारण केलं त्याला सोडावं लागतं. 6 इंद्रिय, नामरूप, पंचस्कंद हे सोडावे लागतात. पण ज्याला आपण सारीपुत्त म्हणतो, ज्याने जीवनाचं आसार जाणलं आणि ज्याने निब्बाणाचं सार जाणलं, असा तो सारीपुत्त. अंतिम दिवस आले आणि मग त्यांना वाटलं की आता मी भगवंताचा निरोप घ्यावा. आणि मग भगवंताकडे गेले की भगवंत आता मला माझे अंतिम दिवस येत आहेत, मला माझ्या गावी जाऊ द्या, माझा जिथं जन्म झालेला आहे त्या जन्मगावी जाऊ द्या, मला तिथं जाऊन परिनिर्वाण साधायचं. भगवंतानी जाणलं की आता याचे अंतिम दिवस आहेत, याला आपल्याला सोडावं लागेल. आणि मग भगवंत सुद्धा म्हणतात सगळ्या भिक्षू समुदायाला की भिक्षूंनो, सारीपुत्ताचे आता अंतिम दिवस येत आहेत, त्याला तर आपल्याला सोडून जावं लागेल. आणि म्हणून या धम्म राज्याचा हा सेनापती आता जात आहे. माझी अशी इच्छा आहे की आपण या सीमेच्या पुढे, बुद्ध राजग्रामध्ये होते, नालग्राम तिथून जवळच आहे, तर सगळ्यांनी आपण काय करावं, त्या सीमेपर्यंत त्यांना निरोप देण्यासाठी जावं. आणि सगळे भिक्षू, सगळे गावकरी, त्या राजघरातील सगळे लोक सारीपुत्ताला निरोप देण्यासाठी येतात सीमेपर्यंत. आणि मग सीमेपर्यंत येतात आणि मग सारीपुत्ताला वाटतं की आता सगळे जावं तुम्ही, मी आता माझा मी जातो. आणि मग चुंद, अनिरुद्ध आणि सारीपुत्त आणि त्यांच्या सोबतचे भिक्षू हे नालग्रामला प्रस्थान करतात. आता नालग्रामवर आल्यानंतर सीमेवरच त्यांना त्यांचा भातचा दिसतो. त्या भाच्याला सांगतात की आईला जाऊन सांग, म्हणजे माझ्या आईला जाऊन सांग की सारीपुत्त आलेला आहे. आता सारीपुत्त काही एकटा नाही, त्यांचा भाऊ चुंद पण आहे, अनिरुद्ध आहे आणि 500 भिक्षू सोबत आहे. आता सारीपुत्त आपल्या गावी आलेला आहे. हा तो भातसा सारीपुत्ताच्या आईला म्हणजे रूपसारीला जाऊन सांगतो.
आता या रूपसारीला इतका मोठा आनंद होतो की त्या भगवंतापासून पिच्छा सोडून माझा मुलगा आता माझ्या घरी आला, गृहस्थ बनून आला. आणि ती आनंदाने बाहेर येते आणि म्हणते की ये सारीपुत्ता माझ्या. सारीपुत्त चिवरमध्येच आहेत. आपण मागच्या वर्गात पाहिलं की सारीपुत्ताची आई जी होती ही 7 अरहंताची माता होती. चाला, उपचाला, शिशुपचाला या 3 मुली. सुंद, उपसेन आणि रेवत आणि सारीपुत्त हे 4 मुलं. हे सगळे अरहंत झाले बुद्धाच्या धम्मामध्ये जाऊन, बुद्धाच्या सानिध्यात जाऊन. या 7 अरहंताची माता बुद्धाचा द्वेष का करायची? की इतकी मोठी संपत्ती आहे. 500 सोन्याच्या पालखा आहेत. या सगळ्या ट्रान्सपोर्टसाठी, या सगळ्या व्यवहारासाठी इतकी मोठी संपत्ती. त्याचा कोणी वारस नाही. धम्माचे दायाद बनतो का आम्हीच दायाद बनतो? म्हणजे भौतिक वारसदार आपण बनतो की धम्माचे दायाद बनतो, हे अतिशय महत्वाचं या ठिकाणी सुद्धा. रूपसारीला वाटायचं की इतक्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणजे माझे भाचे नेले, माझ्या भावाचे मुलं सुद्धा यांनी घेऊन गेले. 2-3 त्यांचे भाचे आहेत. आणि मग खूप द्वेष मोठा करायचे बुद्धाचा की यानेच माझ्या सगळ्या मुलांना मुलींना घेऊन गेलेलं आहे. आणि मग ती बोलत नाही. सारीपुत्त म्हणतात की माझा जिथं जन्म झाला त्या खोलीमध्ये मी राहतो आणि मग सारीपुत्त तिथं जातं. चुंदा आहे, अनिरुद्ध आहे, बाकीचे सगळे भिक्षू आहेत, त्यांचं जेवणाची सगळी व्यवस्था. मोठं घर होतं ते, अतिशय चांगलं सृष्टीचं घर होतं. पण रूपसारी काय दाद देत नाही. मला वाटलं तू काशाय वस्त्र सोडून आला, गृहस्थी झाला, तुझं लग्न वगैरे करू, काहीतरी गृहस्थ धर्म करू आणि तुझ्यासोबत तुझे सगळे भाऊ बहीण येतील असं वाटलं, पण तू हे सगळ्यांना घेऊन आला. ती रुसली, मग बोलू नाही लागली. आणि मग शुश्रूषा सुरू झाली. शुश्रूषा म्हणजे शेवटचे दिवस. हा काय आजारी नाही. सारीपुत्त काय आजारी नाही, पण म्हातारपण झालेलं आहे. असं म्हणतात की सारीपुत्त बुद्धाच्या पेक्षा वयानं मोठे होते. आता बुद्धाचं त्या काळामध्ये वय असेल आपण बघतो तर हे त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे होते, वृद्ध झाले होते. आजारपण काही असेल थोडंफार. म्हाताऱ्या माणसाला आजारपण, म्हातारा झालं की आजारपण येतं. कोरोनामध्ये सगळ्यात जास्त कोण मेले तर म्हातारे मेलेत. आणि मग सारीपुत्त त्या आपल्या रूम मध्ये आहेत, धम्मचिंतन करत आहेत, ध्यान साधना करत आहेत, वेगवेगळ्या अवस्था प्राप्त करत आहेत. आणि या 7 दिवसामध्ये ते धर्मोपदेश पण सांगत आहेत. वेगवेगळ्या प्रवचने देत आहेत, सभा घेत आहेत. पण काय होतं बघा प्रसंग. ही सारीपुत्ताची जी आई होती तिचे काही इष्ट देवता होते. त्यांची भक्ती करायची ती जैन लोकांची होती. आणि हे इष्ट देवता एका रात्री असं म्हणतात. आता याच्यावर विश्वास किती ठेवायचा तो किंवा विश्वास ठेवू नका, ते आपल्याला काही तो आपला भाग नाही. पण ज्या काही ग्रंथामध्ये मांडलेलं आहे किंवा सुत्तामध्ये आलेलं आहे त्या आपण गोष्टी फक्त सांगत आहोत. तर ज्या खोलीमध्ये सारीपुत्त राहत आहेत, रूपसारी पाहते एक वेळेस की तिचे जे इष्ट देवता आहेत, इष्ट देवता म्हणजे ज्या देवांची ती पूजा करायची, ते देव सारीपुत्त्याची सेवा करत आहेत. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर रूपसारीचं सगळं जे काही धारणा होत्या त्या सगळ्या धारणा नष्ट झाल्या. तिला मोठं आश्चर्य वाटलं की आयुष्यभर ज्या देवतांची मी जी पूजा केली ते देव आता कुणाची शुश्रूषा करतायत, कुणाची सेवा करतायत? माझ्या मुलाची सेवा करतायत. आणि मग ती सारीपुत्ताकडे जाते की सारीपुत्ता मी असं दृश्य पाहिलं.
की आयुष्यभर मी ज्या देवांची पूजा केली ते देव तुझी सेवा करतायत, तुझी इथं शुश्रूषा करतायत, तुझी काळजी घेतायत, हे जे दृश्य मी पाहिलंय ते बरोबर आहे का? हे खरं आहे का? सारीपुत्त म्हणतात, उपासिके, तू जे पाहिलं ते खरं आहे. हे माझी सेवा करत आहेत. सारीपुत्त आरंत आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण हे सगळं बुद्ध धम्माचं सगळं विश्वशास्त्र बघतो, या सगळ्याच्या अवस्था बघतो, मानसिक अवस्था, आणि हे जे देव आपण म्हणतो हे देव तर हे कामलोकाचे देव आहेत. भवचक्र आपण ज्यावेळेस पाहतो, तर भवचक्रामध्ये देव अवस्था एक आहे, नरक अवस्था एक आहे, असुर लोकांची एक अवस्था आहे, प्राणी लोकांची एक अवस्था आहे, प्रेत लोकांची एक अवस्था आहे आणि मनुष्य लोकांची एक अवस्था आहे. आता या देव लोकांचे 16 स्तर सांगितलेले आहेत. किती स्तर आहेत? 16 स्तर आहेत, वेगवेगळे स्तर आहेत. आणि हे कामलोकाचा भाग आहे. अरंत पद जे आहे किंवा अरंत हे जे पद आहे, हे कामलोक, रूपलोक आणि अरूपलोक या तिन्ही लोकांच्या पुढची अवस्था आहे. ती जीवन मुक्तीची अवस्था आहे, संस्कारबद्ध अस्तित्वाच्या बाहेरची अवस्था आहे, लोकोत्तर अवस्था आहे. आणि मग हे देव जेव्हा शुश्रूषा करतात, त्यांची आरोग्य सेवा करतात, काळजी घेतात, रूप सारीचं आतापर्यंत जे काय धरून ठेवलेलं आहे, या दृश्यानं सगळं नष्ट होते. आणि मग ती म्हणते, काय म्हणते, की सारीपुत्ता तू इतका मोठा आहेस की माझे देव तुझी सेवा करतात. आणि मग सारीपुत्ताला नतमस्तक होते. बुद्धाची शिष्या होते. आता सारीपुत्त म्हातारा झालाय, त्याची आई किती म्हातारी झाली असेल, पण सारीपुत्तानं मग तिथं उपदेश केला. कुठला उपदेश केला? बुद्ध किती श्रेष्ठ आहेत. म्हणजे रूपसारीला हेच महत्वाचं वाटलं की माझा मुलगा, माझे इष्ट देवता त्याची सेवा करतात, तर याचा गुरु किती श्रेष्ठ असेल. ज्या गुरुची, ज्या बुद्धाची मी आयुष्यभर तिटकारा केला, तिरस्कार केला, घृणा केली, द्वेष बाळगला, ते बुद्ध किती श्रेष्ठ असतील. आणि मग सारीपुत्त बुद्ध किती श्रेष्ठ आहेत. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो. माहित आहे आपल्याला बुद्ध वंदना? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो लोकविदु अनुत्तरं लोकसारथी. हे केवळ माणसाचे नाहीत, देव मनुष्यानं. ही जी बुद्ध वंदना आहे, ही बुद्ध वंदना म्हणजे बुद्ध कसे आहेत. इतिपिसो भगवा, भगवा कसे आहेत ते. अरहं सम्मा संबुद्ध, सम्यक संबुद्ध कसे आहेत. विद्याचरण संपन्न कसे आहेत, लोकविदू कसे आहेत. देव मनुष्यानं. हे मनुष्याचे शास्त्रे आहेत, पण तू ज्या देवांची उपासना करते त्या देवांचे सुद्धा शास्त्रे आहेत. आईला उपदेश केला आणि असं म्हणतात, रूपसारी हे प्रवचन ऐकता ऐकता सारीपुत्तांचं ती सुद्धा सुरतापन्न झाली. आहे का नाही जादू? आणि असं म्हणतात की आपल्याला जर आपल्या आई वडिलांच्या उपकारातून जर परतफेड करायची असेल, कारण आई वडिलांनी आपल्याला या भौतिक जन्मामध्ये जन्म दिलेला आहे आणि तो अतिशय मोठा, असं म्हणतो की मनुष्य जन्म दुर्लभ आहे. धम्मपदाची गाथा आपल्याला सांगते की मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, कठीण नाही. कठीणाच्या पुढची जी अवस्था आहे दुर्लभ आहे, तो कोणाशी मिळणार नाही. हा दुर्लभ जन्म ज्यांनी आई वडिलांनी दिलाय
त्या उपकारातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल, परतफेड करायचं असेल, तर आपल्या आई-वडिलांना बुद्धाच्या धम्म मार्गावर आणणं, त्याच्यातून आपण परतफेड करू शकतो. सारीपुत्त परिनिर्वाण राजगृहामध्ये परिनिर्वाणाला गेले नसते का? पण त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं, की आमच्या 7 भावंडाची जी आई आहे, अरहंताची आई आहे, ती अजून भौतिक जीवनामध्ये अडकलेली आहे. तृष्णेमध्ये अडकलेली आहे, घृणेमध्ये आहे, तिरस्कारामध्ये आहे. तिला तिच्यातून मुक्त करण्यासाठी मला तिकडं जाणं आहे आणि म्हणून ते तिकडं नालरामला गेले. सुरसुरशा पाहताना तिनं पाहिलं आणि बुद्ध किती श्रेष्ठ आहेत. माझ्यापेक्षा 1000 पटीनं बुद्ध श्रेष्ठ आहेत. हे तिथं बुद्ध वंदनेमध्ये सांगितलं. इतिपिसो भगवा अरंग सम्मा संपुतो विद्याचरण संपन्नो लोकविदू अनुत्तरंग पुरीस धम्म सारथी. श्रोतापन्न झाली. म्हणजे बुद्धत्वाच्या प्रवाहामध्ये ती स्थानापन्न झाली. पुढचा मग तिचा प्रवास सुरू झाला आणि 7व्या दिवशी असं म्हणतात की सारीपुत्ताचं परिनिर्वाण झालं. आणि मग सुंदानं अग्नी दिला, उपदेश केला तिथे. अनिरुद्धानं रक्षा विसर्जन केलं, रक्षा घेतली, भिक्षापात्र घेतलं, चिवर घेतलं सारीपुत्ताचं आणि ते दोघं भिक्षू संघासह बुद्धाकडे गेले राजगृहामध्ये. आता हा जो परिनिर्वाणाचा दिवस आहे तो कार्तिकी पौर्णिमेचा दिवस आहे. सारीपुत्ताचं जे परिनिर्वाण झालं हे कार्तिकी महिन्यातली जी पौर्णिमा असते त्या दिवशी झालं. अष्टमीला निघाले होते ते, कार्तिकीच्या अष्टमीला ते प्रवासाला निघाले आणि 7 दिवसामध्ये त्यांचं परिनिर्वाण झालं. आणि म्हणून नोव्हेंबरमध्ये आपल्याला माहित आहे, नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी सांची स्तूपामध्ये सारीपुत्त आणि मोगलांच्या ज्या अस्थी आहेत त्या दर्शनासाठी ठेवतात. का? कारण या दिवशी त्यांचं परिनिर्वाण झालेलं आहे. कार्तिकी पौर्णिमा नोव्हेंबरमध्ये येते आणि सांचीच्या स्तूपामध्ये सारीपुत्त मोगलांच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या आहेत. मग हे दोघं अस्थी घेऊन जातात. भिक्षापात्र आहे सारीपुत्ताचं, चिवर आहे, भगवंताकडे घेऊन जातात. भगवंताने असं म्हणतात की सारीपुत्ताचं मग चैत्य निर्माण केलं आणि श्रावस्तीमध्ये भगवंताच्या हातानं श्रावस्तीमध्ये चैत्य निर्माण केलं सारीपुत्ताच्या नावानं आणि तिथं सारीपुत्ताच्या अस्थी, भिक्षापात्र आणि चिवर ठेवण्यात आलं. तर बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे आपण 2 भागामध्ये सारीपुत्ताचं जीवन चरित्र पाहिलेलं आहे. असा सारीपुत्त जो नेक्स्ट बुद्ध आहे. बुद्धानंतर कोण आहे तर सारीपुत्त आहे, परंतु विनयशीलता, विनम्रता, कृतज्ञता, ग्रहणशीलता. एक किस्सा राहिला. एक श्रामणेर 7-8 वर्षाचा खांद्यावरून चिवर खाली पडलं, नकळतपणे चालताना म्हणा किंवा कसं. सारे हा श्रामणेर म्हणतो की बनते थोडस चिवर तुमचं घसरलेलं आहे. त्या श्रामणेर प्रति सुद्धा ग्रहणशीलता. त्याचे धन्यवाद मानते की धन्यवाद, मी नकळतपणे माझ्याकडून अजागृतपणे ते पडलं आणि मग ते चिवर त्यांनी व्यवस्थित केलं. ही ग्रहणशीलता. असा धम्मसेनापती म्हणजे ही जी विनम्रता आहे. धम्म केवळ पुस्तकामध्ये नाही, धम्म केवळ प्रज्ञेमध्ये नाही, तर करुणेमध्ये सुद्धा धम्म आहे. जी करुणा सारीपुत्तामध्ये होती, विनम्र होती, विनयशीलता होती. असा हा धम्मसेनापती परिनिर्वाण पावला. वैशालीमध्ये त्यांचं चैत्य निर्माण झालं आणि सांचीमध्ये त्यांच्या अस्थी आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी त्या सगळ्या दर्शनासाठी ओपन ठेवतात. सगळ्यासाठी दर्शनासाठी. या ठिकाणी थांबतो. सर्वांचे आभार, सर्वांचे धन्यवाद. जय भीम.